पुसावा लागण गोत सार, आधार कुणाचा नाही. बाळे हा अरे या जीवनात काहीच राहिलेलं नाही रे. हा ना राव, माझ्या पण सकाळी भाजीत मीठ कमी होतं राव. कोणतरी याच्या कानातली खुट्टी काढा रे. अरे बाळ्या सगळ्या आयुष्यातला रस निघून चाललाय. शांत बसा. आमरस विषयीचं काय बोलला ना तो डोक्यात गोटाच घालीन. चायला असं वाटतं कुठंतरी निघून जावं लांब हिमालयात, परत येऊच नाही कधी इकडं. काय मला पण घेऊन चल ना. अरे मी लय कादारलोय रे त्या बायकोला. उठलं का इकडं नका जाऊ, तिकडं नका जाऊ, याच्या संग नका भेटू, त्याच्या संग नका भेटू, इथं नका जाऊ. असं वाटतं काय करावं काय नाही. आणि सकाळी तर चप्पल काढली आणि माझ्या टाळक्यात मारली. मला म्हणली त्या सडक्या आणि त्या नरक्या माणसासंग फिरत नका जाऊ. सडका नरका. अरे कोण येते माणूस हा? तूच. पण तू का म्हणून वाईट लागला असा? अरे माझी बायको मला मरू द्यायना आणि घटस्फोट घेऊ द्यायना, आणि ती मराना. छायला या बायकांनी ना नको नको केलंय आपल्याला. छायला इथं बसले काय हे कर ते कर. अरे इथं बसले होय तुम्ही. आता मी येतो तो मरणाच्या काम करून राहिल्यात बायका तुमच्या, आणि इथं सावलीला येऊन बसले. लाजा वाटायला पाहिजे ना तुम्हाला. काम करा ना जरा. काय झालं तुला रडायला? सरपंच तुम्ही माझ्या डोळ्यात अंजन घातलं. मी ना आता या क्षणापासून लगेच सुधारलो. मी आता घरी जातो आणि बायकोला कामात मदत करतो. नाही नाही असंच करतो आता. पहिलं घरी जाऊन काम कर. आता परत काय झालं रडायला? पण एक अडचण आहे सरपंच. काय? बायको म्हणली होती येताना आईस्क्रीम घेऊन या, हा आपण दोघं एकाच चमच्याने खाऊ. मग खायचं ना. तुम्हाला कोण म्हणते 2 चमच्याने खा म्हणून? पण आईस्क्रीम घ्यायला पैसे नाही ना. मग आता ते कोणी द्यायचे? तुम्हीच. आईला ये बरं आहे गड्या. बाई नवरा करा, बाई म्हणते वा तुम्हीच. आईला 4 पातेला बिर्याणी वाटून सरपंच झालो आणि झक मारली. धर. आता तुला काय झालं? माया पण डोळ्यात थोडं दंत मंजन घाला. म्हणजे माया बायकोनं पण आईस्क्रीम सांगितली होती मला. तुझ्याकडे पैसे नसते? नाही ना. काय भिकारी माणसं आले एका का आपल्या नशिबात. धरे चमचे आहेत का? देऊ चमच्याला बी वेगळे? नाही नको, पळीनच खाऊ चाटून पुसून. खा फक्त एकमेकाला नका चाटून पुसून खाऊ. पडी चाटा. आईला दाम्या आईस्क्रीम कोणत्या कंपनीची न्यायची रे? गोल्ड मंकीचं नाही, गोल्ड मंकी. छायला ह्या दारूच्या कंपनीला आईस्क्रीमचं नाव का भेटलं? कुणीतरी याच्या कानातली खुट्टी काढा रे. अरे आशा, अरे खात पीत जा ना काहीतरी. किती बारीक झाली तू आ. उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणी बिनी प्यायचं, नाही तर उष्मा घात होतो मग. आणि चांगलं पोटभर खात जा. लोक म्हणतील हे दाम्या बायकोला खाऊ पिऊ घालतो का नाही. दोन तीन टाइम मस्त पैकी खायचं, दुपारी 2 तास झोपायचं, बरोबर तब्येत सुधारते. हाय का नाही? हे आशा, अरे ही म्हैस कधी सुटली? तुला सांगितलं होतं नीट बांधून ठेवीत जा. बघितलं का कसे डोळे मोठे करती. रस काय नाश्त्याला वाघ खाऊन आली वाघ. तुमचा मुर्दा बसला तुमचा.
मला म्हैस म्हणता होय? मी तर राब राब राबते, कष्ट करते, हा संसारासाठी खपते, आणि तुम्ही मला म्हैस म्हणता होय? हा ते जरा अयो झालं का? झालं गप्पा मारून झालं? कुठे नाही, गेले होते? कुठं मी कुठं गेलो होते? मीटिंग होती बचत गटाची. बचत गटाची मीटिंग का? तुम्ही हा ना. बचत गटाच्या अध्यक्ष आहे का? हा? बचत गटाचे अध्यक्ष आहे का तुम्ही? ए डुचक्या सरक ना आईला चल चल आईला नारळाचे झाड मी गाडी चालीत चालीत केरळला आलो का काय डायरेक्ट नाही नाही बहुतेक घर चुकलं असन नाही तर मी तरी चुकलो असन चला वांग 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 आईला घर चुकलोय का मी चुकलोय वांग 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 मावशी आईला काय नाव गड्या त्यांचं हा ते बाळासाहेबांचं घर हेच आहे का हो बाळासाहेब इथंच राहतात या की तेवढी गाडी पार्क करा तुमची हा हा वळवा इकडं आता बोला ते बाळासाहेब इथंच राहते ना हो इथंच राहतात धन्यवाद बर का काकू मला माझंच घर सापडत नव्हतं त्याच काय आहे ते माझ्या बायकोला कळून नका देऊ लई द्वाडे काही दाशी नेते पण तुम्ही इथं काय करता मी ना हा तुमची आरती ओवाळायला आले होते म्हणलं तुम्ही एवढं जग जिंकून याल अमृत पिऊन याल मग तुमचं स्वागत करायला नको म्हणून आले बाहेर स्वागत करा पण त्या आतल्या मामायला कळून नका देऊ नाही तर तुम्हालाही ठेचीन मागच्या जन्मी हाडळीन होती का काय काय माहिती हाडळीन काय महामाया काय हा? हाडळीन काय मावशी काय दशीन काय काकू कमन कमन मारता मला काय अहो आजी तुम्हाला तुमच्या आजीची शपथ आहे राव, मारू नका ना मला आजीची शपथ अहो तुम्ही मारू नका ना मला मावशी महामाया ऐका ना राव तुम्ही काय दशीन ऐका ना ऐका काय ऐका हे काय दशीन अहो मावशी मारू नका ना मला हा आयो आयो उश्या कोण होती रे ती मावशी मावशी सांगते तुम्हाला ती मावशी काय हा परत काय आजी मावशी आजी थांबा थांबा तुम्ही चालले कुठं थांबा म्हणता तुझी तलवार कायम म्यान आहे नाव तुझं श्याम आहे खरंय का खोटंय खरंय खरंय बाबा तसा तो आयुष्यात बऱ्यापैकी दक्ष आहे पोरींपेक्षा बाईकडं तुझं जरा जास्त लक्ष आहे तसं म्हणायला गेलं तर तुझी किंमत दमडी आहे खऱ्या आयुष्यात तू एक नंबर चमडी हो काय बी काय बोलताय ज्योतिष बुवा खरं बोललं तर काशीला जाईल खोटं बोललं तर फाशीला जाईल दिवसभर रिक्षा चालवून हातात काही उरत नाही किती काटकसर केली तरी काही पुरत नाही खरंय 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 नशिबी तुझ्या सनीची 7.5 आहे कितीही सोनं पिकवलं तर हाती फक्त माती आहे खरंय खरंय खरं आहे ना चल येऊ का बालका अजून सगळं गाव कोळपायचंय मिळेल ते वरपायचंय चल येतो पहिले महाराजांनी सगळं खरं सांगितलं राव महाराज हो महाराज महाराज हो बुवा हो आयला गपना बाबा तिच्या आईला जेवढं सगळं पाठ केलं तर ते सगळं संपलं ना आता जय हो बंगाली बाबा बंगाल से आया है बंगाली बाबा आया बंगाली बाबा आया आया सच बताने को बंगाली बाबा आया बंगाली बाबा
बाई, तुम्हारा नाम उषा है ना? हाँ आणि तुम्हारा माहेर का आडनाव परदेशी है ना? हाँ खरे खरे बाबा, हमारा जो नवरा है ना, नवरा पता है क्या? हाँ। म्हणजे कारभारी। हाँ, हाँ हमारा जो कारभारी है ना, सकाळपासून गायब है। नारी खादाडायला पण घरात आलेली। हाँ। कहा दारू पी के गिर गए काय मालूम। दारू पी के गिर गए? हाँ नवरे को ऐसे नहीं बोलते, मालक है तुम्हारा वह, मन का बहुत अच्छा है वह, तुम्हारी और उसकी लगीन गाठ ऊपर वाले ने मारी है, अब वो नहीं आ सकता वह, म्हणजे किधर तरफडे वो? हिमालय में गया वह। मुर्दा बसवला ह्यांचा। दारू टाकायला बर्फ कोणी हिमालयातून आणते होय? अब नहीं आ सकता वो गया सन्यासी बनने को, अब तुम यहाँ अकेली रहना, वो नहीं आ सकता, अब मैं जात्या, अब तुम अकेली चिंचों के फोड़ो, दळण दळ के लाओ, रांझन में पानी भरो, कुरडाया करो, सेवाया करो, पापड़ करो, अब मैं जात्या। बंगाली बाबा, तुम ऐसा कैसे चाहता? मेरा नवरा परत आणने का काही उपाय बोलो ना, मैं तुम्हारे पाय पकडती, मैं तुम्हारे पाय चेपती। वाह वाह, काय भारी वाटतंय। हाँ हाँ काय क्या भारी वाट रहा है, बहुत भारी वाट रहा है। मेरा नवरा परत आएगा ना? आएगा, तुमने उसको बहुत छड़ा है, तुमने उसको काठी से ठेसा है, उसका ऐसा गचूरा पकड़ा है, हाँ। अब वो नहीं आ सकता, अब तो वो रूट के चला गया है। आओ त्यांना सांगो ना, सोनेवाड़ी में उनकी उषा उनकी वाट पाती है। वाट पाती है? हाँ, पहले क्यों काशी नहीं की तूने? मैंने बोली ना, मैं चुकी करके, पण तुम्ही उनको परत बुलाओ ना। हाँ। मैं उनको वापिस नहीं रेमटूंगी। नहीं रेमटूंगी ना, अब मैं हिमालय में जाऊंगा, हाँ। और वापिस उधर जाके मैं उसको इधर भेजूंगा। हाँ। अब मैं जात्या। हाँ हाँ। बाई, बोलू का काही? नाव तुझं आशा आहे, पण पदरी कायम निराशा आहे बघ। घरात मुलाबाळांचा पत्ता नाही, हातामध्ये तुझ्या सत्ता नाही बघ। खरंय बाबा खरंय, पण मला तुमचा आवाज कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतो। हा आवाज माझा टीव्हीवर कार्यक्रम चालू असतात ना, त्याच्यामुळे ऐकला असेल बाई। असं असं तसं काय असं? बाई, रोज रात्री नवऱ्याला जीव लावतीस, सकाळी उठून अंगावर धावतीस। बाई, सासर तुझं तसं गुणाचं आहे। सांग बरं, द वरून नाव कोणाचं आहे? दवरू? अहो हा माझ्या नवऱ्याच आहे की, दामोदरराव। बाई, रोज रात्री अशी लाजली असतीस तर नवऱ्याची मौत झाली असती, घरामध्ये लहान लहान मुलांची फौज आली असती। ते आमच्या नवऱ्याला सांगा ना, रोज असतं टाईट, मग कशी होईन फाईट? वाईट, लय वाईट। त्याच्या अवगुणावर जाऊ नको बाई, तुझा नवरा गुणाची खाण आहे बाई। खान कशाची? साऱ्या दुनियाची घाण आहे म्हणा ना। सकाळपासून कुठं उलातलंय काय माहित, अजून पत्ता नाही त्याचा। अगं, नवरा तुझा हिमालयात गेलाय, तुझ्या नशिबी संन्यास आलाय बाई। तुझा नवरा संन्यासी झालाय आणि तू कैदासीन झाली बाई। अरे माझ्या कर्मा, अव कुठं गेले अरे देवा, शेवटचं बघायचं राहून गेलं ना, कुठे बाई गेले? बाई बाई, तुझा नवरा हाय अजून, हा तो काही जग सोडून गेलेला नाही। अहो म्हणजे दाना ना येणार ना बाई, तुझा नवरा 100% घरी येणार। म्हातारा झाला ना, तो घरीच येणार आहे बाई। मग काय उपयोग? असं बोलू नये बाई। तुझा नवऱ्यासारखा पुण्यात्मा पूर्ण त्रिखंडात जरी फिरलं तरी असा पुण्यात्मा माणूस शोधून सापडायचा नाही बाई। महाराज बाई, तू दररोज त्याचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून एक एक घोट पिलं पाहिजेस बाई। महाराज, तुम्ही काय बोलतात मला काही कळेना बघा। एवढा वाया गेलेला माणूस अचानक पुण्यात्मा कसा झाला? अगं बाई, तुझा नवरा पुण्यात्मा आहे म्हणून तर तो हिमालयात गेलाय बाई। तिथून डायरेक्ट स्वर्गातलं तिकीट आहे आणि तिथं त्याची आज मीटिंग फिक्स झालेली आहे बाई। महाराज, मी तुमच्या पाया पडते, वाटलं तर तुमचे पाय धरते, पाय दाबिते, पण माझा नवरा आणून द्याव। एकुलता एक नवरा आहे मला, तेवढाच महाराज। बाई, अजिबात नाही घाई, मी तातडीने जातो आणि येत्या 10-20 वर्षात तुझ्या नवऱ्याला पाठवून देतो बाई। 10-20 वर्षांनी? अहो महाराज,
10-20 वर्षांनी केसाला मेहंदी लावायची इच्छा सुद्धा मरून जाईल माझी. मग काय उपयोग सांगा बरं. पाठवून देतो बाई 20-1 वर्षात. जय हो बंगाली बाबा, जय हो बंगाली बाबा, बंगाल से आया हूँ बाई. बाई बंगाल से आलोय बाई. तुमच्यावर कुणीतरी करणी केली बाई. तुमचे सांधे आणि कंबर दुखत असणार. हो बरोबर आहे बाबा, पण तुम्हाला कसं माहिती? उगाच का नाही, बंगालहून आलोय मी. हो बरोबर आहे बरोबर आहे. तुमचा घटस्फोट झालेला दिसतोय. हो आणि बरोबर आहे. तुम्ही गावाकून खेडेगावात आलात. हो बरोबर आहे. बरोबर आहे ना. उगाच बंगाली बाबा म्हणत नाही मला. पण बाबा तुम्ही तर बंगालवरून आला ना, मग एवढी भारी मराठी कशी बोलता? अहो हिंदी बोलायचा मस्त प्रयत्न केला होता हो. पण हिंदीची फार चिंदी झाली, त्याच्यामुळे तर मराठी बोलतोय. अहो आता महाराष्ट्रात धंदा करायचा म्हणल्यावर मराठी बोलावंच लागेल ना. बरोबर आहे महाराज. या गावातली दृष्टशक्ती तुझ्या विरोधात काम करत आहे बाई. त्यासाठी तुला हे गाव सोडून बाहेर जावं लागेल. अहो बाबा, पण मी एकटी बाई कुठं जाऊ? कोण मला आदर देईन? अहो एक महान पुरुष आहे, त्याच्यासोबत तुम्ही गाव सोडून जाऊ शकता. तो महान पुरुष आपल्या गावात आहे? ब वरून नाव सुरू होतंय बाई त्याचं. अशा लांब लांब मिशी आहेत त्याला. तो खालच्या आईचा बंट्या? खालच्या आईचा बंट्या? नाही नाही, त्याला कुठे मिशी आता. मग तो बबन्या? आईला हिला कसं बाळू नाव आठवणार रे. बरं जाऊन दे, तुम्हीच सांगा. तो भारत असत छातीचा, असा लंबा उचा चावडा बाळासाहेब उर्फ बाळू. नको बाई तो बाळू, जवळ आला तर बिडीचा वास येतो. बिडीचा वास येतो? मग अहो तुमच्यासाठी बिडी काय, पाणी सोडून द्यायला तयार आहे तो. बर तुम्ही म्हणतात आहे ना, पण त्याला बायको आहे ना. बायको? मग अहो असून नसल्यासारखी आहे ती. त्यांचं तरी कुठं पटतंय. तुम्ही तुमचं घ्या भागून. तुमची इडापिडा टाळायची का नाही? हो हो टाळायची आहे. मी त्याला उद्या पाण्याच्या टाकीपाशी पाठवतो. तुम्ही घरातलं सोनं नाणं पैसा अडका सगळं घ्या आणि व्हा भूर. हो पण मला त्याच्या बायकोची लई क्यू येते हो. अहो ती माया काय क्यू करण्यासारखी आहे काय? तिला राहू दे इथं, आपण दोघं जाऊ. दोघं? म्हणजे बाळू आणि तुम्ही असं म्हणायचं मला. बरं चला निघतो मी. मला अजून अनेक लोकांची इडापिडा दूर करायची आहे. बरं असं राहून राहून मला काय वाटतंय बरं, तुमचा आवाज ओळखीचा आहे. अगं बाबू, आईला या बाईनं मग आवाज ओळखीलाय. काय म्हणले? काय नाही काय नाही. येऊ का मी? या. आता मला ओळखायची ही. नको चला. व्याप साऱ्या जगाचा सोडून तुझ्या दारात आलो बाई. उशीर लय झाला, आता घाई कर घाई. माफ करा पण मी तुम्हाला ओळखलं नाही. दारात बसून रस्त्यावर बघती येता जाता. मुंबईवरून गावाकडे आली, नाव तुझं शेवंता. तुम्ही तर माझं नाव घेण्यात अजिबात चूक केली नाही. किरण बिरडने लिहिलेलं स्क्रिप्ट आहे, त्याच्यामुळे नाव चूक होणारच नाही. खरंय महाराज, पण जीवनात लय अंधार आहे हो. अंधार होणारच बाई, कारण तुझ्या राशीचं लोड शेडिंग चालू आहे. म्हणलं तर शनीचा ताण आहे, बुधाचा मान आहे, केतूला तुझ्या दुःखाची जाण आहे. मंगळाच्या पाया पडायच्या बाई, गुरुला कडेवर घ्यायचं आणि पुढचा प्रवास करायचा आहे बाई. महाराज तुम्ही सांगन ते करायला तयार आहे हो मी. बस बाई, माझ्या समोर सगळं चित्र एकदम स्पष्ट दिसतंय बाई. एका मोठ्या महालात तू बसलेली बाई. तुझं प्रियकर पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून येतोय बाई. तुझ्या शेजारी सोन्याचा पलंग आहे बाई. तुझ्यासाठी सोन्याची नाणी आहे बाई. एका राजाची तू होणार आहे राणी बाई. हो महाराज, पण माझा घटस्फोट झालाय. होऊ दे बाई, तुझ्या गावातला एक राजबिंडा पुरुष तुझ्या आयुष्यात येणार आहे बाई. तुला घेऊन तो परराज्यात जाणार आहे बाई. तिथं तुम्ही दोघांनी सुखाने संसार करा. हो महाराज, कोण आहे तो पुरुष? म्हणलं तर तो पुरुषच नाहीये बाई. मग काय उपयोग आहे त्याचा? अहो तसं नाही बाई, तो पुरुष नाही म्हणजे तो महान आत्मा आहे असं म्हणायचं होतं बाई. बाई तू कुठून कुठं गेलीस? बर कोण आहे तो महानात्मा?
बाई तसं पाहिलं गेलं तर त्याच्या नावाची सुरुवात दा वरून होती आणि शेवट मू वरून होतोय बाई. दादा मुनी. बाई मेंदूला थोडा ताण दे, मेंदूला निरोप पाठव बाई, थोडा विचार कर. पहिलं नाव दा आहे, दुसरं नाव मू आहे बाई. दादू. देवा, अरे कशाला पृथ्वीवर भार दिलास रे बाई. दामू नाव आहे त्यात नरदेवाचं, दामू. मगाशी तर तुम्ही पुरुष म्हणाले, आता तर नरदेव म्हणताय. बाई तुझ्या अंगणात विहीर आहे का एखादी? बुडून मरेल म्हणतो मी. दामू सोबत जाऊ म्हणताय वय? आपण त्याला तर बायको आहे ना. असून अडचण नसून खोळंबा आहे त्याची बायको, म्हणजे बिगर दोरीचा ओलंबा आहे. तू बिंदास त्याच्या बरोबर जा बाई. उद्या सकाळी मेकरी फाट्यावर जा, तिथं मी तयार, तिथं तो तयार असेल. जे काय हाताला लागेल तेवढं घेऊन जा बाई. चल येऊ का बाई? हो. खेळ कुणाला दैवाचा कळला. अरे कोण आहे तुम्ही? गावात काय करताय? अरे पळाचा कमून, अरे पळाचा कमून. अरे का दमून राहिले मला यार, थांबा. कोण आहे तुम्ही? यार थांबा याला का. पाय पेड लागली बाबा ही माग. अयो महाराज, हा हे हात बघा आणि सांगा बरं हे संकट का वाटलं म्हणून. अरे बांगल्या, मला ते हे कळलं असतं तर मी तुझ्या बरोबर फिरलो असतो का. आईला अयो बांगल्या पळ. इकडं तर नाही आला. हो उषा वहिनी, काय हो? तो त्या रकमा वहिनीचा सोन्या बघितला का? नाही का हो? हो काय कुठे गेलाय काय माहिती, सकाळपासून गायब आहे. गायब आहे? हा ना, तुम्हाला दिसलाच नाही? नाही. काय माहिती, बघावं लागेल मला त्याला आधी. बघा बघा. कुठे गेला असेल राव. हो आशा वहिनी, तो रकमा वहिनीचा सोन्या बघितला का? नाही बाय, सकाळपासून काय मला दिसलाच नाही. मग इकडे दुकानाकडे आला नाही का? दिसलाच नाही. मी काय म्हणते, बघितलंच नाही मी त्याला. काय माहिती, सकाळपासून शोध येतोय, कुठं गायब झालाय काय माहिती. बघा असं दुकानात. हा हा. हो सरपंच, तुम्ही तो रकमा वहिनीचा सोन्या बघितला का? नाही रे, काय झालं? अहो सकाळपासून गायब आहे राव. अरे खेळत असन कुठं तरी पोरांसोबत. हो त्याच्या बरोबर जे पोरं खेळत होते ना, ते घरी आले, ते म्हणे त्याला कोणतरी पोरं धरायला नेलाय. पोर तरी हा आपल्या गावात? मग आता काय मी काय सांगतोय. पोर तरी आपल्या गावात कशी येते मग? कधीच नाही आले. आता काय माझं डोकं चालणार, लय बघितलं अख्खं. थांब 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 थांब. मला आहे ना 2 इसम दिसले होते, अनोळखीच होते राव. आणि वेशभूषा बी डेंजर होती. एक जणाची ज्योतिषाची होती आणि एक त्या बंगाली बाबासारखी होती. 100% पोरं घरी होते ते. आईला पोलिसांना थांब थांब, पोलिसांना फोन करा. धाराला बोलावं लागेल त्यांना. हा खेडकर साहेब, अहो ते आमच्या गावात आहे ना 2 पोर धरी दिसलेत, म्हणजे तत्समच येतं. आणि आमच्यातलं आहे ना त्या राखमाबाईचं आहे ना सोन्या बी गायब आहे. येता का तुम्ही? बर या 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 लवकर या. येऊ राहिलेत साहेब, येऊ राहिलेत. बरोबर लवकर आले तर ना, त्या पोराचं काय व्हायचं बरं वाईट. पाहुणा हा कुठले? हे इथला नाशिक त्र्यंबकेश्वर. तुम्ही कुठले? आम्ही इथलेच, हे इथले बंगालचे. ते आईला असं सांगतोय जस काय बंगाल खालच्या आलेलंय. सरपंच साहेब कसे आहे ना अजून? थक तिथं बसले. थक पळा पळा. बांगाल्या पळ.
भांगलिया हो अच्छा हो गए उधर गए वो हा सुटलो बाबा हाँ, एकदाचा. उसके वजह से बचे आपण अरे रस्ता तर बंद आहे पुढं. कुठे गेले? हो तिथे तिथं. अच्छे बच्चे भाग खा. अरे आले हा आईला 3 रस्ते आहेत रे. एक इकडं एक इकडं आणि एक इकडं. नेमकं गेले कुठं? वाटतं इकडे गेलो. इकडे गेलेत. एक काम कर, इकडे जर गेले असेल ना ते तर आपण आहे ना दुसऱ्या गल्लीतून पुढे जाऊ. तसं करू. हा चला. बोंगली बाबू भागो. आलेत बर का, आलेत बर का. लबाडांनो हा पोरं पडिता काय हा? लाज वाटत नाही तुम्हाला एखाद्या पोराला आई बापापासून दूर लोटताना हा? अहो कुठले सरपंच आहेत रे तुम्ही? अहो इथलेच आहे आम्ही सरपंच सरपंच येता येईल. दाने आहे मी आणि तू बाळे? अरे दाम्यान बाळे हे असे दाड्या लावून बंगाली बाबां ज्योतिषी होईन तुम्ही पोरं पाळायला लागले. अहो पोरं नाही पळवत बायकोला मग? वाईटकून हे सोन घेतलंय मी मी पण भाऊला बायकोला वाईट टाकून का बरं? मी आहे ना ते शेवंताबाईला घेऊन जाणार होतो आणि तिकडे त्या बरोबर लग्न करणार होतो उद्या मी पण अरे काय वाटायला पाहिजे. त्या बायका आहेत म्हणून तुम्ही येतं. अरे त्या कष्ट करून आणतात म्हणून तुम्ही खातात. एवढी तरी लाजात ठेवायचे रे. सकाळीच पैसे दिले तर तुम्हाला आईस्क्रीम घरी न्यायला आणि संध्याकाळी हे करायची वेळ आली तुमच्यावर. अरे चूक झाली, काय सरपंच. राजा चूक झाली. आणि काय ती दाढी टाक काढून. तू बी काढ. तुला काही वेगळं सांगायचं का? काय दाड्या लावितात. आईला दाढी तरी चांगली लावायची ती. हा कुठून आणली काय माहित? घरी तयार केली काय? कशाच केस आहे रे आपण विचारून घे कुठे आहेत ते. अहो, सकाळपासून शोधते सापडायला तयार नाही मला. हा, नाहीतर काय. काय मिशाला इथं सोंग करताय लाजा वाटायला पाहिजे. चल चल. हो सरपंच साहेब आमचे हे ना सकाळपासून सापडत नाही. पोरधाऱ्यांनी यांना नेलं काय उचलून. आमचे हे पण सकाळपासून गायब आहे. असं हा ना. तर दाखवतो तुम्हाला पोरं धरी दाखवतो दाखवतो. हे घे खाली. अहो, तुम्ही काय अवतार केले ते. आणि हे असला अवतार का केले तुम्ही. अहो यांना आहे ना दुसरं घर करायचं होतं तुम्हा दोघींना सोडून. त्याच्यामुळं हे जाणार होते वेश बदलून. म्हणजे आम्हाला सोडून दुसऱ्या बाई बरोबर. हा आता यांच्याकडं द्याव जरा तुमचाच. सरपंच हा यांना मीच घेऊन जातो पोलीस स्टेशनला आणि 2-4 फटके देतो चांगले. तेव्हा जागेवर येतील. नाही साहेब तो मला यांना पोलीस स्टेशनला यायची गरज नाही. हे 2 पोलीस आहेत ना यांचा निवार कार्यक्रम करीत असेल आता. सरपंच एक वेळ पोलिसांच्या ताब्यात द्या पण इथं नको. नका देऊ. नाही नाही असं ना? करा ना दुसरं लग्न करा तुम्ही. एवढे घाबरत असते गेले असते का तुम्ही? हा त्याकडे पाहतेच मी. अरे चांगले संसार करायचे दिले सोडून आणि असले माग लागले का तुम्ही? अरे बघा आता काय हो सुरू. चला तुमचं लग्न लावते. दुसरं लग्न करायचं ना. चला थांबा थांबा तुम्ही थांबा थांबा म्हणलं. पाहिलं ना मंडळी हे असं होतं. असे काही कुठं केले ना हे असं होत असतं. हे असले काही कुठं करीत जाऊ नका बरं का. आणि हे कुठं करण्यापेक्षा ना धमाल प्रोडक्शनचं जे युट्यूब चॅनल आहे ना त्याला सबस्क्राईब करून टाका. लाईक करा. आवडलं तर शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. काय वाटतं सॅम तुला? मग नक्कीच करणार. आपले प्रेक्षक सबस्क्राईब करणार, लाईक करणार, शेअर पण करणार. करणार ना? मग बिंदास करा. आणि अजून आहे ना खटक्यावर बोट जागेवर पलटीची लय धिंगाणा होणार आहे. आता पाहिलं ना कशी पलटी झाली एकाची. अजून लय पलट्या बाकी आता. तुम्ही फक्त बघत राहा.